निडोबारायांचाही लक्ष बरोबर आहे का, अभंगाद्वारे निडोबा आहे. परमार्थासाठी लागणारे अत्यंत महत्वाच्या अशा या 3 साधना सांगतायत. लक्ष बरोबर आहे का. 1 वाणीनं देवाचं नामस्मरण करणं, 2 कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं, आणि 3 चित्तामध्ये त्याचे समान पाय धारण करणं. ऐका, मग जे लोक सतत वाणीनं देवाचं नामस्मरण करतायत, ज्या लोक सतत कानानं देवाची कीर्ती श्रवण करतायत, आणि ज्या लोकांनी अखंड चित्तामध्ये त्याचे समान पाय धारण केलेले, मग तुम्हाला खरं सांगा खऱ्या अर्थानं अशा लोकांचाच काळ सार्थक होतोय. कोणाचा? साधना करणाऱ्यांचा. साधना कोणती? परमार्थाची साधना. मग ती परमार्थाची साधना कोणती कळलं तुम्हाला सांगतो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थ करत असताना परमार्थामध्ये साधना भरपूर आहे. काय म्हणतो मी? जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थ करत असताना परमार्थामध्ये साधना भरपूर आहेत, पण त्या साधनानं तुमचा काळ सार्थक होईल. हो असं काही सांगता येते का? हो बोला की, सांगता येते का? तुम्हाला काही कळतच नाही. बोला की. होय का? योग, याग, जप, तप, ध्यान, धारणा अशा 6 साधना. पण या 6 साधना असून सुद्धा ज्ञानोबा सांगतायत की या 6 साधना सर्व व्यर्थ आहे. काय काय लोक म्हणतात साधना करा, साधना करा, साधना करा. पण ज्ञानोबा सांगतायत ना, म्हणजे खोटच असेल. बरोबर आहे का नाही? अहो ऐका ना, 6 साधना असून ज्ञानोबा म्हणतात तुमचा काळ तर सार्थक होणारच नाही, तुम्हाला मोक्षही प्राप्त होणार नाही, आणि तुमच्या अंतःकरणामध्ये मात्र दांभीरपणा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रमाणे आपल्याकडे, कारण बघा रामदेव महाराज एखादी गोष्ट 4 लोकांमध्ये वर्णन करत असताना त्या गोष्टीत आपल्याकडे कधी प्रमाण पाहिजे बरं का. आणि आपल्याकडे जर प्रमाण नसलं तर फजिती झाल्याशिवाय. आपल्याकडे प्रमाण आहे. योगायोग विधीने होय ते योग याग विधी येणे नोहे सिद्धी, आणि वायाची उपाधी धम्मधर्म. म्हणून बघा ना किती प्रमाण देऊ मी तुम्हाला. ऐका, योगाची वाटा जे निघाले का सुबटा, त्या दुःखाची शेला वाटा. अजून ऐका, तपाचे ते मन करून उपाय गरवी सांगतात इंद्रियाचा. अजून ऐका, मनाचे जप तप काम क्रोध खवडती, आणि करते तीर्थाटने अहंकाराची. बघा निरोबारा पण सांगतात याची परमार्थी साधन मुखी नाम हृदय ध्यान, नाम हृदय ध्यान, मुखी नाम हृदय ध्यान. याची परमार्थी साधन आणि मुखी नाम हृदय. बघा जीवनामध्ये आल्याच्या नंतर काही काही माणसं बरं क्रिया करतात, काही काही माणसं क्रिया करतात. या जगतामध्ये एकही सापडणार नाही तो क्रिया करत नसतात. पण ती क्रिया कोणती करतो ऐका, ती म्हणजे सामान्य क्रिया. सामान्य क्रिया कोणती सांगतो तुम्हाला? आहार, निद्रा आणि मैथून या झाल्या सामान्य क्रिया. आणि या जगतामध्ये प्रत्येक मनुष्य सामान्य क्रिया करत असतो. आणि बघा सांगण्याचा मुद्दा सामान्य क्रियेशी मला काही घेणं नाहीये, पण बघा या जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये, या जगाच्या पाठिंब्यावर काही काही अशा विशेष क्रिया. आता विशेष क्रिया कोणकोणत्या सांगतो तुम्हाला? वाणीनं देवाचं नामस्मरण करणं, कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं, आणि चित्तामध्ये त्याचे समान पाय धारण करणं या झाल्या विशेष क्रिया. आणि खरं तर तुम्हाला सांग का, कारण विशेष क्रिया माणसाच्या जीवनात घडत असतात तो परमार्थ करणाऱ्यांच्या. मग आपण परमार्थ करतो का? नाही का. भक्ती करत असताना भोडी भक्ती नाही केली पाहिजे, चांगली भक्ती केली पाहिजे. हो, कारण बघा प्रमाण आहे माझ्याकडे या गोष्टीचं. यात देही घडे देवाचे भजन. हे प्रमाण म्हणण्यापेक्षा देव दिला देव भजन